प्रेझ द लॉर्ड प्रियांनो, आज आपण पवित्र शास्त्राद्वारे देवदूतांची ओळख, त्यांचे कार्य आणि मानवास देवदूतांनी दिलेला संदेश यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पवित्र शास्त्राद्वारे योबाच्या पुस्तकात आपण वाचत आहोत की 38 अध्याय आणि वचन 4 ते 7 मध्ये पृथ्वीचा पाया घातला तेव्हा देवाच्या सर्व देवकुमारांनी जय जयकार केला. ज्यावेळेस परमेश्वर पृथ्वीचा पाया घालत होता, त्याची योजना मानवाच्या जीवनात अनेक वेगवेगळ्या प्रकारे होती. परंतु मानवाची निर्मिती करण्याआधीच त्यांनी काय केलं होतं की देवदूतांची निर्मिती केलेली होती. मानवाची पृथ्वीवर जीवनाची सुरुवात त्यांनी केलेली नाही, तर प्रथम त्यांनी काय केलेलं, देवदूतांची निर्मिती केलेली. तसेच देवदूत हे बुद्धिमानी, शक्तिशाली आणि आध्यात्मिकरित्या देवसहवासात राहणारे देवदूत आहेत. ते नेहमी देवाच्या समोर पवित्र पवित्र अशी घोषणा करतात. स्वर्ग लोकामध्ये विशेष करून असं स्थान त्यांना प्राप्त आहे. जसे आपण पृथ्वीवर मानव म्हणून राहतो, तसं स्वर्ग लोकांमध्ये देवाच्या समोर ही जी देवदूत मंडळी आहे, ती देवाचा संदेश ऐकून पृथ्वी तलाकडे धाव घेतात आणि मानवाला देवाचा संदेश सांगतात. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक देवदूतासाठी एक विशेष मानाचं स्थान आलेलं आहे आणि देवाने त्यांना ते प्राप्त करून दिलेले. देवाच्या इच्छेनुसार आणि देवाच्या वेळेनुसार ते मनुष्याकडे येतात. स्तोत्रसंहिता 103 मध्ये आणि 20 आणि 21 स्तोत्र जर आपण पाहिलं तर, अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. इथे काय केलेले, स्तोत्रसंहिता जो आहे तो देवाची जेव्हा स्तुती करतो त्यावेळेस तो काय बोलतो देवदूतांना, अहो सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करता आणि त्याचा मनोदय सिद्धीस नेता, देवाची योजना जी आहे ती सिद्धीस नेताय, तर त्या तुमचा काय करा, धन्यवाद असो. तसेच आपण उत्पत्तीचा पुस्तक याचा 16 अध्याय आणि वचन 7 ते 12, तसेच उत्पत्ती याचा 18वा अध्याय वचन 1 ते 5, पुन्हा उत्पत्ती 19 याचं वचन 1 ते 3 मध्ये जर आपण बघितलं तर हगार, अब्राहम आणि लोट यांचा देखील आपण तिथे काय बघतोय, समावेश बघतोय. आणि देवदूतांनी त्यांना देखील काय केलेले की देवाचा संदेश दिलेला आहे. न घडणाऱ्या गोष्टीची प्राप्ती परमेश्वर तुम्हाला कशी देत आहे आणि येणाऱ्या भावी दिवसांमध्ये देवाची योजना तुमच्यासाठी काय आहे, संदेश त्यांच्याद्वारे आणि देवदूतांच्या द्वारे काय केलेले, परमेश्वराने ती योजना काय केलेली, सिद्धीस नेलेली आहे. म्हणून स्तोत्रकर्ता आधीच बोलत आहे की जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ते तुम्ही त्याचा काय करा, धन्यवाद करा. निर्गमच्या पुस्तकात देखील आपण बघूयात की निर्गम याचा 3रा अध्याय आणि 1 ते 2 वचनामध्ये देखील परमेश्वराने आशीर्वादित केलेले. शास्त्रेचे पुस्तक अध्याय 6 आणि वचन 11 ते 22 मध्ये देखील पहा की परमेश्वराच्या दूतांनी देखील तिथे काय केलेले, कार्य केलेले आहे. देवदूतांची कार्य अनेक प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी घडलेली आहेत आणि तिथे बायबलमध्ये पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे. सर्वांनी पवित्र शास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि देवदूतांविषयी सर्वांना माहिती आहे. परंतु आज आपण विशेष करून जेव्हा हा स्टडी करत आहोत आणि त्या स्टडीमध्ये आपण विशेष करून देवदूतांचा उल्लेख घेत आहोत. तर दानिएलच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण बघितलेले की दानिएल याचं पुस्तक अध्याय 6 आणि वचन 22 मध्ये जेव्हा दानिएलला गुहेमध्ये टाकलेले आहे त्या सिंहाच्या, आणि तो सिंहाच्या गुहेमध्ये आहे आणि तो बोलतो की माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केलेली आहेत. तसेच जेव्हा आपण बघतो की हे चारही मित्रांना राजाने जेव्हा तेलाच्या तप्त कढईमध्ये टाकलेले, त्या तप्त कढईमध्ये देखील त्या चारही पुरुषांबरोबर एक देवाचा दूत आहे. हे राजाने आणि त्याच्या सेवकाने देखील बघितलेले. राजा अचंबित झालेला आहे की त्या 4 पुरुषांबरोबर एक व्यक्ती मी बघितलेला आहे. तो काय होता, तो देवाचा दूत होता. दानिएलच्या पुस्तकाचा विशेष करून अभ्यास केला तर देवदूतांच्या कार्याचा आढावा तिथे विशेष प्रकारे मिळतो. म्हणून पौलाच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण पाहतो की पौलाने देखील आपलं जीवन देवाला समर्पित केलेलं आहे, ख्रिस्ताकडे तो वळलेला आहे आणि ख्रिस्ताला समर्पण दिल्यानंतर तो प्रार्थनामध्ये एकजूट झालेला आहे. त्यांनी प्रार्थना अगदी एकजुटीने केलेली आहे. गुडघे टेकून नम्र भावे
त्याने आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. त्यावेळेस देखील त्यांना अनेक प्रवासांमध्ये जावं लागत होतं या मंडळीला भेट देण्यासाठी. इथून ते दुसऱ्या शहरामध्ये, त्या शहरातून दुसऱ्या शहरामध्ये. पण तरी देखील प्रेषितांची कृत्ये अध्याय 26 आणि वचन 13 ते 14 मध्ये आपण पाहतो की त्यावेळी देवदूताने त्याच्या प्रवासात त्याला हामी दिली आणि तू रोममध्ये सुखरूप जाशील हे त्यांनी अभिवचन दिलेले आहे. विश्वासाने त्याला ठामपणे सांगितलेले की तुझा प्रवास तर सुखी होणारच आहे, तू घाबरू नकोस. कारण की त्यांचा प्रवास नेहमी तारवांमध्ये असायचा, समुद्राच्या जहाजांमध्ये असायचा आणि समुद्राचं पाणी कधी कधी खवळलेलं असायचं. तो जहाज जो असेल, तारू जो असेल, तो हेलकावे खायचा. आणि अशा अत्यंत कठीण परिस्थितींमध्ये जात असताना, देवाची सुवार्ता गाजवत असताना देवदूत त्यांची काळजी घेत होते. परमेश्वराने त्यांना एकटं सोडलं नव्हतं. देवदूत दृश्य स्वरूपामध्ये आपल्यामध्ये फिरत नाहीत. जसे मानव म्हणून आपण एकमेकांच्या घरी जातो, हस्तांदोलन करतो, एकमेकांच्या घरी जाऊन खाणं पिणं करतो, परंतु पृथ्वीवर देवदूत त्या पद्धतीने फिरत नाहीत. त्यांचं विशेष असं एक स्थान आहे आणि त्या स्थानांमध्ये जेव्हा परमेश्वर त्यांना कार्य देतो त्यावेळेस ते काय करतात ते की आपल्या लोकांसाठी देवाची योजना ते घेऊन जातात. आपण पुढे बघूयात देवदूतांचा संदेश. देवदूतांचा संदेश जर आपण बघत आहोत तर हगार आणि अब्राम याचं विशेष करून उदाहरण आहे की आणि त्याच्यानंतर जर आपण नवीन करार बघत आहोत तर नवीन करारामध्ये देखील गॅब्रिएल देवदूताने काय केलेले, लूक याचा अध्याय 2 आणि 8 ते 11 ही जी वचनं आहेत त्याच्यामध्ये काय सांगितले की तुमच्यासाठी आज तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. जेव्हा ती मेंढरं चारीत होती, राखीत होती मध्यरात्रीच्या समवेत, आणि तेव्हा देखील तारा चमकलेला आहे आणि त्यांनी देखील काय केलेले की त्या देवदूताचे दर्शन घेतलेले, त्यांनी देखील देवाची सुवार्ता सांगितली. गॅब्रिएल देवदूताकडे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस तो विशेष करून सुवार्तेसाठी ओळखला जातो. आपण शास्त्रे याचा 13वा अध्याय आणि 17 आणि 18 वचनामध्ये जर बघितले की देवाची जी नावं आहेत उल्लेखनीय आहेत, परंतु पवित्र शास्त्रामध्ये आपण बऱ्याच वेळा फक्त गॅब्रिएल आणि मिखाएल या देवदूतांचीच नावे ओळखतो. या 2 देवदूतांनाच आपण प्रामुख्याने त्याच्या नावाने ओळखतो. पण असे अनेक देवदूत होते की त्यांना स्वतःची नावं नव्हती, त्यांना स्वतःची नावं सांगण्याचा अधिकार देवाने दिला नव्हता. म्हणून शास्त्रेमध्ये आपण पाहतो शमशोनाच्या आईवडिलांनी एका देवदूतास त्याचे नाव विचारले, तेव्हा तो म्हणाला, माझे नाव अगम्य आहे, तेव्हा ते तू का विचारतोस. त्यांनी जेव्हा नाव विचारले, त्याने नाव सांगितलं नाही, तर त्यांनी काय सांगितले की माझं नाव काय आहे, अगम्य आहे. तसंच उत्पत्ती याचा 32वा अध्याय आणि 29 वचनामध्ये जर आपण बघितलं, देवदूतांनी मानवांना आपले नाव सांगण्यास नकार दिला. याकोबाने जेव्हा एका देवदूताला त्याचे नाव विचारले तेव्हा त्याने ते सांगितले नाही. जेव्हा देवदूताची आणि याकोबाची वचनामध्ये आपण पाहतो की तो निघालेला आहे आपलं सासऱ्याचं सर्व देश सोडून, आपल्या कळपांना घेऊन, आपल्या स्त्रिया, आपली गुरेढोरे मेंढरं आपल्या वचनदत्त देशामध्ये, तेव्हा एका देवदूताने त्याच्याशी पहाटेपर्यंत काय केलेली, झोंबी केलेली. आणि तो झोंबी करता करता तो विचारत होता की तू कोण आहेस, तू माझ्याबरोबर एवढी झोंबी का करत आहेस, काय कारण आहे. आणि त्याने त्याचं नाव विचारले. त्यांनी काय सांगितले की माझं नाव मी तुला सांगू शकत नाही. उत्पत्ती 32 आणि 29 मध्ये. आणि केवळ देवाच्या विश्वासू देवदूतांपैकी केवळ दोघांचीच नावे त्यांनी काय केलेली, प्रगट केलेली, मिखाएल आणि गॅब्रिएल. दानिएल याचा 12वा अध्याय आणि 1 वचनामध्ये मिखाएल या देवदूताचा विशेष करून नावाने उल्लेख होतो. आणि लूक याचा 1ला अध्याय आणि वचन 26 मध्ये गॅब्रिएल देवदूताचा विशेष प्रकारे उल्लेख होतो. या प्रकारे प्रियांनो, आपण देवदूतांचा अभ्यास करत असताना पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्ती ते प्रगटीकरण जर आपण अभ्यास केला तर विशेष करून देवदूतांना काय महत्त्व आहे. करूबारूढ आहेत ते, पवित्र 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 अशी घोषणा करत ते काय करतात, ते देवाची स्तुती करतात, देवाचे गौरव करतात. हजारो पृथ्वीवरच्या सर्व लोकांना काय करत आहेत, ते देवाचे मार्गदर्शन करतात. देवाच्या राष्ट्राप्रमाणे त्याचं राष्ट्र, त्याचं राज्य, त्याचं पवित्र लोक याची काय करतात, ती घोषणा करतात. म्हणून आपण दानिएलाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि वचन 10 मध्ये जर बघितलं तर ज्यावेळेस दानिएलाला स्वर्गीय गोष्टींचा दृष्टांत झाला, दृष्टांताच्या द्वारे त्याने स्वर्गाचा साक्षात्कार जेव्हा त्याला झालेला आहे, त्यावेळेस तो काय बोलतो उल्लेखनीय लेखामध्ये की हजारो हजारो त्याची सेवा करीत होते. 10,000
गुणित 10,000 त्याच्यासमोर उभे राहिलेत. खूप सुंदर आहे. इथे 10,000 गुणित 10,000 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे की त्यांची संख्या काय आहे, वाढत आहे. आणि हजारो हजारो काय करतात ते त्याची सेवा करतात आहे. आपण प्रियानो देवदूतांना आपण कधी बघितलेलं नाही, परंतु परमेश्वर त्याच्या लेकरांच्याद्वारे त्याच्या लोकांच्याद्वारे आपल्यामध्ये कार्य करतो. आज देखील आपण या पृथ्वी तलावर राहतो, आपण चर्चेसमध्ये जातो, आपण मंडळींमध्ये जातो, आपले पाळक वर्ग, आपले संदेष्टे आणि आपले सुवार्थिक हे जेव्हा आपल्या घरी येतात देवाचं वचन सांगून, ते देखील एक प्रकारे काय करतात, देवाची स्तुती करतात आणि देवाचं काय करत आहेत, गौरव करत आहेत. आणि ते देखील या पृथ्वी तलावर देवदूतांचं काय करत आहे, काम करत आहेत. म्हणून पौल देखील बोलत आहे की जे देवाची सेवा करतात मनोभावे आणि एकमेकांच्या घरी जाऊन देवाची सुवार्ता सांगतात, देवाच्या वचनाचा संदेशाचं काय करतात, ते प्रसार करत आहे, तर ते देखील एक प्रकारे काय देवदूतांचं कार्य करत आहेत. म्हणून प्रियांनो, छोटासा अध्याय आहे आणि या छोट्याशा अध्यायांमधून आपण बऱ्याच प्रकारे काय केलेले, आपण देवदूतांचं कार्य बघितलेलं आहे. तसेच शास्त्रे याचा 13वा अध्याय आणि 17 आणि 18 मध्ये जर आपण बघितलंय की देवदूतांना नावे का दिली नाहीत, कारण की तो बोलतोय की जर देवदूतांची नावे जर दिली असती तर लोकांनी काय केलं असतं की देवदूतांची उपासना केली असती, त्यांना आदर दिला असता आणि त्या देवदूतांची मूर्ती तयार करून त्यांनी मूर्तीपूजा सुरू केली असती. म्हणून परमेश्वराने देवदूतांना फक्त कार्य दिलेले आहेत आणि त्या कार्याला अनुसरून जगण्यास त्यांनी मानवाला काय केलेलं आहे, प्रवृत्त केलेलं आहे. त्यांना स्वतःचं आदरणीय स्थान त्यांना दिलेले नाही आहे. मानवाला ती ताकीद देवाने दिलेली आहे. म्हणून प्रभू परमेश्वर या वचनावर विशेष करून आशीर्वाद पाठव. अनेक गोष्टीतून आपण अजून देवाची कार्य पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये देवदूतांचा अभ्यास करणार आहोत. प्रगटीकरणाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा इथून पुढे करणार आहात तर विशेष करून तिथे देवदूतांची साखळी आणि ती साखळीच्याद्वारे देवदूत परमेश्वराचं कार्य कसं करत आहेत, कशा त्या देवदूताच्या द्वारे परमेश्वर प्रगटीकरणाचा अभ्यास आपल्याला देत आहे. फार मोठं लौकिक जर उदाहरण जर आपण बघितलं देवदूतांचं तर प्रगटीकरणामध्ये आहे. अनेक त्या पेट्या उघडल्या गेलेल्या आहेत, त्या केवळ देवदूतांच्या द्वारेच आहेत. अनेक आजार, अनेक मरी आलेले आहेत, ते केवळ देवदूतांच्याच द्वारे आलेले आहेत. परमेश्वर करो या सर्व गोष्टींवर देवदूतांच्या द्वारे देव आशीर्वादित करो. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात जेव्हा गॅब्रिएल देवदूतांनी मरियेला आशीर्वाद दिलेला आहे की तू पुत्रवती होशील आणि देवदूत येऊन तुझी स्तुती करतील आणि आशीर्वादित होशील, त्याप्रमाणे जेव्हा 40 दिवस आणि 40 रात्र ख्रिस्त उपास प्रार्थनेमध्ये होता, त्यावेळेस देखील आपण वचन बघतो की देवदूतांनी येऊन त्याची काय केलेली, काळजी घेतलेली. देवाने परमेश्वराच्या योजना जेव्हा सिद्धीस येशू नेत होता त्यावेळेस देखील काय केलं, देवदूतांची काळजी घेतली. आपण देखील अनेक वेळेस प्रवासात जातो त्यावेळेस आपण देखील बोलतो की परमेश्वरा तुझा एक देवदूत आमच्यासाठी तू पाठव, आमची काळजी घे. आपल्या लेकरांना देखील जेव्हा आपण बोलतो की तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमच्याबरोबर तुमचा एक देवदूत राहील. आणि विशेष करून जेव्हा आपण पेत्राचा अभ्यास करतो आणि ज्यावेळेस पेत्रासाठी प्रार्थना लोक करत होते आणि साखदंड परिधान असलेला पेत्र जखडून होता आणि तिथे काय झालेलं आहे, देवाचं दूत प्रगट झालेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की तू तुझा अंगारखा उचल आणि माझ्या मागे चल. आणि त्याप्रमाणे त्याचं साखळदंड पेत्राचं तुटलेलं आहे आणि त्या देवदूताच्या बरोबर तो गेलेला आहे. त्यालाही माहीत नव्हतं की हा कोण आहे, परंतु त्याच्या सांगण्याप्रमाणे तो गेलेला आहे. आणि जेव्हा तो माडीवरच्या खोलीत गेला तेव्हा त्याच्यासाठी प्रार्थना करणारी मंडळी रात्रंदिवस तिथे होते. रुदा नावाच्या मुलीने जेव्हा पेत्राचा आवाज ऐकलेला आहे आणि ती पळत गेलेली की पेत्र बाहेर आलेला आहे. लोक अचंबित झाले, लोक बोलले तू चावळली असशील, परंतु वचन काय सांगतं की बाहेर पेत्र आलेला होता आणि त्यालाही समजलं नाही की कोण होता, तर तो कदाचित पेत्राचा दूत असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस आपण स्वतःकडे पाहतो त्यावेळेस परमेश्वर आपल्यासाठी एक दूत निश्चित तयार केलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही या पृथ्वी तलावर जगता त्या स्वतःच्या देहाकडे बघू नका, तर परमेश्वराने जो आत्मा आपल्याला दिलेला आहे त्या आत्म्याच्या द्वारे देवाचं कार्य प्रगट होण्यासाठी पृथ्वी तलावर त्यांनी आपली योजना केलेली. मग त्या योजनेला तुम्ही मान देत जा, सिद्धीस नेत जा आणि आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा देव आणि त्याचे भय धरणारी सर्व मंडळी आशीर्वादित हो सदा आणि सर्वदा. आमेन.